गेल्याच आठवड्यामध्ये दिल्लीमध्ये राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीच्या नेत्यांसाठी स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यासाठी संपूर्ण देशभरातील इंडिया आघाडीच्या नेत्यांनी दिल्ली देखील गाठली होती। महाराष्ट्रामधून खुद्द शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी देखील दिल्लीमध्ये हजेरी लावली आणि यावेळी इंडिया आघाडीची एक महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये राहुल गांधींनी प्रेझेंटेशन सादर करत भाजपसह निवडणूक आयोगावरती निशाणा साधलेला होता। निवडणुकांमध्ये मतचोरी झाल्याचा आरोप राहुल गांधींनी आपल्या संशोधनाद्वारे केला होता आणि याच पार्श्वभूमीवर बिहारमध्ये राहुल गांधींनी मतदार अधिकार यात्रा सुरू केली आहे। त्यानंतर रविवारी निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेतूनच राहुल गांधींना जोरदार प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे। एकंदरीतच काय महत्त्वाचे मुद्दे आहेत त्यावरती आपण एक नजर टाकणार आहोत। तर राहुल गांधींचे निवडणूक आयोगावरती नेमके आरोप काय आहेत, त्याची काय उत्तर त्यांना मिळालेली आहेत त्यावरती आपण नजर टाकतो आहोत। पहिला आरोप आहे राहुल गांधींचा, भाजप आणि निवडणूक आयोगाकडून संयुक्तपणे मतांची चोरी केलेली आहे। म्हणजे मतचोरीचा पहिला प्रश्न आहे, त्याला निवडणूक आयोगाने उत्तर काय दिलं तर निवडणूक आयोग राजकीय पक्षांमध्ये कोणताही भेदभाव करत नाही असं स्पष्टीकरण दिलेलं आहे निवडणूक आयोगाने। पुढचा प्रश्न आहे, गेल्या 5 वर्षात नाही वाढले तितके मतदार हे गेल्या 5 महिन्यात कसे काय वाढले, हा प्रश्न विचारल्यावरती निवडणूक आयोगाचं उत्तर त्यावरती पाहूयात। मतदान प्रक्रियेमध्ये कोणताही गैरप्रकार झालेला नाही असं स्पष्टीकरण पुन्हा एकदा निवडणूक आयोगाकडून मिळत आहे। त्यानंतर तिसरा महत्त्वाचा प्रश्न, भाजप आणि निवडणूक आयोगाकडून संयुक्तपणे मतांची चोरी झालेली आहे, हा जो एक आरोप केलेला होता त्यावरती कुठल्याही प्रकारची चोरी झाली नसल्याचं निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे। भाजप आणि निवडणूक आयोगाकडून संयुक्तपणे मतांची जर चोरीचा आरोप सातत्यानं होत असेल तर निवडणूक आयोग या संदर्भामध्ये उत्तर देत असताना आपण कुठल्याही प्रकारच्या चोरीला त्या ठिकाणी प्राधान्य देत नाही, तशी केवळ शक्यता नाही असं देखील त्यांचं म्हणणं आहे। कायद्याअंतर्गत प्रत्येक राजकीय पक्षाचा जन्म हा निवडणूक आयोगामधील नोंदणीद्वारेच होतो, मग निवडणूक आयोग त्याच राजकीय पक्षांमध्ये भेदभाव कसा काय करू शकतं असं म्हणत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी मतदान प्रक्रियेमध्ये गैरप्रकार झाला नसल्याचं सांगितलंय। सोबतच निवडणुकी संदर्भात करण्यात आलेल्या आरोपांबाबत 7 दिवसांच्या आत प्रतिज्ञापत्र न आल्यास राहुल गांधी यांनी केलेले आरोप बिनबुडाचे आहेत असं सिद्ध होईल असंही ज्ञानेश कुमार यांचं म्हणणं आहे। यावर भाजपचे अनुराग ठाकूर जेव्हा हेच आरोप करतात तेव्हा त्यांच्याकडून कोणतंही प्रतिज्ञापत्र मागितलं जात नाही अशी प्रतिक्रिया राहुल गांधींनी दिली आहे। एकंदरीतच काय तर राहुल गांधींनी केलेल्या प्रत्येक आरोपाला उत्तर देण्याचा प्रयत्न निवडणूक आयोगाने केलेला आहे। मात्र निवडणूक आयोगाच्या उत्तरांवरती इंडिया आघाडी असमाधानी असल्याचं कळतंय, कारण इंडिया आघाडीने निवडणूक आयोगाविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याचा विचार सुरू केला असल्याची माहिती सूत्र देत आहेत। त्यामुळे आगामी काळात इंडिया आघाडी विरुद्ध निवडणूक आयोगामधील संघर्ष आणखी वाढू शकतो आणि आज महत्त्वाच्या मुद्द्यावरती चर्चा करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेलं आहे ते म्हणजे काँग्रेसचे प्रवक्ते गोपाळ तिवारी आपल्यासोबत आहेत आणि भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक, इतरही मान्यवर आपल्यासोबत जोडले जाणार आहेत। गोपाळ तिवारीजी आजच्या चर्चेची सुरुवात आपल्यापासून करेल। गोपाळजी, निवडणूक आयोगानं राहुल गांधी आणि विरोधकांच्या सर्व प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केलेला आहे, समाधानी आहे का इंडिया आघाडी, पर्यायानं काँग्रेस? बघा विशालजी, जेव्हा आपल्या भारताचं संविधान झालं तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की मतदाता आणि निवडणूक हे लोकशाहीच्या गाभ्याचे घटक आहे आणि मतदाता हा लोकशाहीचा आधारस्तंभ आहे।